परतीचा प्रवास पहिल्याच बॉल वरती दुकान खुली नहीं, कर्फ्यू लग गया। सांघिक कोट्यातलं पहिलं षटक पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केले आहे 22 बॉलरने। नेक्स्ट बॉल अक्षय देशमुखच्या बॅट मधून सुद्धा उंच हवेत हा बॉल आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात। आणखी एक विकेट जातीये, विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट। दुसरा हादरा लागली तिसऱ्या रजनीमध्ये विकेट हॅट्रिक साठी, परंतु ती विकेट हॅट्रिक या मैदानावरती होईल का हा प्रश्न जरूर आहे। या प्रश्नाचं उत्तर या बॉल वरती आपण घेणार आहोत। ऑन हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिक कंप्लीट। जोरदार टाळ्या भविष्य गोलंदाजासाठी होऊन जाऊ द्या। स्पर्धेतली पहिली आणि या तिसऱ्या रजनीमध्ये या विकेट हॅट्रिकची वाट पाहावी लागली आहे। अफलातून बॉलिंग अटॅक 22 गोलंदाज। कम ऑन डीजे। ऑफिशियल पुन्हा एकदा बॅटकट जरूर पाहायला मिळते। अर्थातच सिंगल वरती प्राधान्य जरूर आहे। 22 गोलंदाजाने करिश्मा जरूर मैदानात केला आहे। मी म्हटलं होतं की कर्फ्यू दुकान खुली नहीं, कर्फ्यू लग गया, परंतु सातत्यपूर्ण कर्फ्यू कायम ठेवला 22 गोलंदाजाने। कारण महत्त्वपूर्ण 3 विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केल्यात।
पहिलं षटक संपलंय. 6 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा प्लीज. सोमित अगदी मागच्या मॅचचा हिरो. डायरेक्ट हिट केलं गेलंय. बॅटर होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. फिंगर झालंय अंपायरचं अप. आणि यावेळी मात्र उलट्या दिशेत प्रयत्न जरूर झाला परंतु बॉल जाईल 4 धावांसाठी चौकार. मागच्या दरवाजातून चोरी झाली आहे. फर्निचर थँक्यू. 5व्या विकेटचं पतन. बॉल फेकलेत अद्यापर्यंत अर्धे बॉल या इनिंगचे पाहायला मिळत आहेत. सावध पावित्र्याचा फटका. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होता परंतु वेट अँड वॉच. संयम जरूर दाखवलाय मैदानात आणि या एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. 11 रन्स स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. गुल्डे स्पॉट वरती बॉल आणि दिशा दिली आहे फक्त 100 बॅटिंग. इथे येतोय चौकार.
क्षेत्ररक्षक तैनात झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीसाठी प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली. जाऊन पोहोचले अनिल कुंबळे यांचे बर्थ डेट सांगत 17 आकड्यावरती. इथे आणखी एक चौकार. हा चौकार मात्र लवची टीमला धोका जरूर देऊ शकतो. दोस्ती ग्रुपच्या खासियत मध्ये हे फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. सुनील सर कधी कुठे काय करतील सांगू शकत नाही. वेळ आला तर ते आमच्या मुकाला पण स्टॉप करतील. सप्रेम गोलंदाजी करत असताना मात्र इथे एका धावेचा फटका जरूर बॅटरच्या बॅटमधून अनुभवतोय. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली. जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. शेवटचे या इनिंगचे 3 बॉल शिल्लक आहेत. चांगले अटॅकिंग पॉवर सध्या मैदानात पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेला तर 2 मोठे सामने आले होते. एकीकडे उमरोली टीम जी कालच्या रजनीमध्ये क्वालिफाय झाली होती तिचा एक 72 धावसंख्येचा पाठलाग आपण अनुभवला. परंतु आजच्या दिवसात 82 धावसंख्येच्या टार्गेट पर्यंत 81 धावा झाल्या होत्या आणि त्या टार्गेट पर्यंत 81 पर्यंत पोहोचली होती. दोन्ही टीमचं कौतुक करेल वंजारपाडा आणि चांदई टीमचं. क्लास अगदी दाखवून दिलाय यावेळी की फॉर्म जरी टेम्पररी असला तरी क्लास माझा परमनंट आहे ते दाखवून देत असताना यावेळी मात्र येतोय षटकार. अर्थातच सिद्धत्व केलं गेलंय. अगदी रायगड जिल्ह्याच्या नगरीमध्ये ही स्पर्धा आहे आणि ठाणे जिल्ह्यातून येऊन मात्र इथे आपलं सिद्धत्व केलंय ते मात्र फलंदाजाने. अर्थातच ऋतिक 7व्या क्रमांकावरती बॅटिंग लाईनला ते मैदानात आलेत. ऋतिक मला चांगला इतिहास अजूनही माहिती आहे. बऱ्याच जणांना भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा इतिहास माहिती आहे परंतु त्यांना सुद्धा वय वर्ष 16व्या वर्षी जरी टीम इंडियामध्ये स्थान मिळालं तरी पुढची 8 वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला होता. आणि अगदी मी तर म्हणेल तो संघर्ष कधी होता. अगदी 8व्या क्रमांकावरती ते बॅटिंग लाईनला आले आणि सामना होता पाकिस्तानच्या विरोधात आणि हारलेला सामना त्यांनी टीम इंडियाला जिंकून दिला होता. तदनंतर त्यांनी कुठेही थांबण्याचा प्रयत्न केला नाही. इथे फलंदाज बाद होईल. 1 मोर विकेट डाऊन. उत्तमभाई देशमुख यांचं या ठिकाणी पुनश्च आगमन होतंय. विनंती असेल आपण मंचाच्या ठिकाणी यायचे. डीजे अजय अतुल. खरं म्हणायला गेलं ना तर आमचा आवाज सुमधुर ठेवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातं. नाहीतर मग
इनिंगच्या अंती कानोर टीमची 29 आकड्यावरती विजयासाठी मात्र जो पार्टिंग स्कोर हवा होता तो शेवटच्या क्षणी का होईना परंतु कानोर टीमच्या या धावफलकावरती जरूर पाहतोय. आता विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. चला दोन्ही टीम बॅटर लवजी टीम मणिजी मुंडे उत्तम मामा देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादा कुशीत आहेत. खरं म्हणायला गेलं तर मामा मी काल म्हटलं होतं तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळतं सातत्यपूर्ण. ऋतिक गोलंदाजी मार्कवर आहे. 30 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलंय लवजी टीमसाठी. सलामीची जोडी मैदानात भावेश आणि त्याच्या समवेत नवनाथ मामुनकर. फटका फसलाय खरं म्हणायला गेलं तर आणि यावेळी परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर भावेश. आणखी एक चांगला फटका परंतु इथे सुद्धा फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. सेम कंडिशन सारखीच परिस्थिती पाहायला मिळते मैदानात. मी म्हटलं होतं की ज्या लवजी टीमने विकेटने सुरुवात केली होती तीच सुरुवात कानोर टीमने मैदानात. जशी लवजी टीमच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट आली होती आता कानोर टीमच्या दुसऱ्या बॉलवरती विकेट पाहायला मिळते.
पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हाच सामना मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये विकेट हॅट्रिक नोंदवली ती भावेशने, परंतु आता गोलंदाज ऋतिक पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक बॉल. जाऊया मॅच कडे. अर्थातच बॅक टू बॅक 2 विकेट. ऑन हॅट्रिक बॉल. सामन्यातली कटुता जरूर पाहायला मिळते. रोमांचक सामना. हा बॉल एल डॉट. इथे मात्र हॅट्रिक जरूर मिस केले. तीनही बॉलवरती पहिल्या इनिंग मध्ये एकही धाव नव्हती. चौथ्या बॉलवरती एकेरी आली होती पहिल्या इनिंगला, परंतु पाहूया सेम कंडिशन. हा चांगला फटका आहे, फक्त दिशा दिलीये. स्टँडिंग डिलिव्हर अगदी बॉलला धरले लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सीमा रेखा पार. षटकार. चला, पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं होतं श्रीवीरा बीड टीम क्वालिफाय झाली होती. तदनंतर दुसऱ्या रजनीमध्ये आदिराज 11 उमरोली टीम क्वालिफाय झाली होती. आणि आजच्या रजनीमध्ये आता जी टीम क्वालिफाय होईल या तिघांसाठी खास सूचना आहे की सुरुवातीला ई गटाचा जो सामना होईल, पहिले ई गटाचे 3ही सामने क्लिअर होतील. तदनंतर मात्र तुमच्यासाठी चिठ्ठ्यांचा कार्यक्रम असेल, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे आपली उद्याची हजेरी ही मात्र कमीत कमी 8 वाजता लागणं गरजेचं आहे, जेणेकरून आयोजकांना चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करता येईल आणि तदनंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. टॉप 3 अर्थातच ते समीकरण तुम्हाला उद्याला सांगितलं जाईल. कानोर टीम आपण पाहतोय पहिल्या ओव्हरला 6 धावा होत्या, फक्त फरक होता विकेटचा. इथे विकेट आल्या 2. लवजी टीमच्या धावफलकावरती तिथे 3 विकेट होत्या. म्हणजे पहा, आपलातून इथे एक षटकार आला, 2 विकेट आल्या. करामत जरूर पाहायला मिळाली. आणि आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय. बारा बॉल 24 ची आवश्यकता. 200च्या स्ट्राईक रेटने धावा कुटायच्या आहेत. इथे आणखी एक विकेट जातीये.
विकेटच्या मदतीने मात्र पार संघर्ष पाहायला मिळतोय. सुरुवात तिथे रनआउटची होती, ती सुद्धा विकेट जेलबाद. यस, थँक्यू डीजे. 30 धावसंख्येचा पाठलाग करत असताना होत असलेली धमचाक. सप्रेम न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. बॉल अगदी पुढ्यात होता. सप्रेमला बॉल काही समजला नाहीये. एक ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉटची संगता. नऊ बॉल आणि 24ची आवश्यकता आहे. तसं म्हणायला गेलं तर आज थंडीचं वातावरण इतकं मैदानावरती पाहायला मिळालं नाहीये आणि अशा परिस्थितीत मोठमोठे फटके या मैदानावरती रोखले जात आहेत. हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत बॉल लँड झालेला असेल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 8 आकड्यावर. आणखी एक विकेट. सप्रेमला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं जात आहे. सातत्यपूर्ण विकेट. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी, वेगावरती स्वारवत सरळ बॉल फेकलाय आणि इथे मात्र किपरच्या हातात आता मोठं संकट आहे. ते मात्र लवचिक टीम वरती 2 षटकांचा खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती 22 धावसंख्येची. अफलातून मॅच. यश देशमुख सध्या खुशीत आहेत.
अंकित आपल्याला पाहायला मिळतोय. संगीत कुड्यातलं तिसरं षटक. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच बॉलर आहे तो अंकित. 6 बॉल 22ची आवश्यकता. समोर आहे बॅटर पियुष. धमण्यांमधली धमाक यावेळी पियुषला दाखवावी लागेल. जी चुकी अगोदरच्या सामन्यामध्ये चेतन लोंगलेने केली होती तीच चुकी आता मैदानात या ठिकाणी पियुष करताना दिसून येतोय. पहा बाउंड्री लाईन वरती सुनील सर आम्हाला सांगतायत, आमचे आयोजक कसे आहेत पहा. चेतन चौधरी सुद्धा बाउंड्री लाईनचे निरीक्षण करतायत. इथे आणखी एक विकेट. धोका वाढलाय. डिसिजन बॉल. या बॉल वरती या सामन्याचं भविष्य आहे. जर मोठा फटका आला तर लवचिक टीम अस्तित्वाची लढाई देताना दिसेल, अन्यथा या स्पर्धेतून त्यांच्या परतीचा प्रवास पाहायला मिळेल. आणि नाही जर नाही फटका आला तर मात्र थोडीशी निराश जरूर असतील. निर्णायक बॉल कडे जाऊयात आपण. 4 बॉल आणि 22ची आवश्यकता आहे. फटका जरूर फसला या ठिकाणी. अगदी आता सामन्यातल्या औपचारिकता शिल्लक राहते. 3 बॉल 21ची आवश्यकता. इथे डॉट आलाय. सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक असताना उशिराने सुचलेलं शहाणपण आणि इथे येतोय मोठा बिग ब्लास्ट सिक्सर. आणखी एक मोठा स्ट्रोक. इथे येतोय सिक्सर.
चला बजाव डीजे. ऋतिक या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. ऋतिक येस थँक्यू. ऋतिक ठरलाय मॅन ऑफ द मॅच.